सो हॅलो, मी ओके सोनल आणि नॉट ओके सोनलसुद्धा. आणि आज या यूट्यूब व्हिडिओमध्ये मी एक नवीन भारी टॉपिक घेऊन आले, तो म्हणजे सोलो ट्रॅव्हल. मला ना इंस्टाग्रामवर खूप जणींचे DM येतात, कमेंट्स येतात की अगं तू एकटी कशी काय फिरते, तुझे फोटो कोण काढतं, तुला भीती नाही का वाटत, तुला घरून परमिशन कशी मिळते आणि खूप काही. सो हे सगळे क्वेश्चन्स घेऊन मी तुमच्यासमोर घेऊन आले आजचा एक नवा कोरा व्हिडिओ. सो या व्हिडिओची सुरुवात करूया एका मेन मुद्द्याने की सोलो ट्रॅव्हल का करायचं. म्हणजे आपण ग्रुपसोबत फिरू शकतो, आपण फॅमिलीसोबत फिरू शकतो, मित्रमैत्रिणी बॉयफ्रेंडसोबत फिरू शकतो, मग सोलो का जायचं. तर याचं एक छान उत्तर मी तुम्हाला देणार आहे. जेव्हा ना तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत फिरता किंवा फॅमिलीसोबत फिरता किंवा कोणीतरी सोबत असतं ना, तेव्हा आपण ना त्याच व्यक्तींसोबत बोलतो. म्हणजे आपल्याला दुसरं जग तेव्हा दिसत नाही. आपण त्यांच्यासोबत हसतो, खेळतो, मजा करतो, उठतो बसतो, जेवतो, खातो पितो, सगळं करतो. पण आपण जिथे जातो आहे तिथल्या लोकल लोकांना आपण पूर्णपणे विसरतो. तिथले कदाचित नजारे बघायला विसरून जातो. कदाचित एखादा डिसिजन घेणं आपल्याकडनं मिस होतं, कारण ऑलरेडी तो डिसिजन घेण्यासाठी बाकीचे लोक असतात. एखादी रिस्क घेणं मिस होतं, जी रिस्क तुमचं खरंच आयुष्य बदलून टाकू शकते. आता याच्यात माझी एक स्टोरी सांगते मी. आत्ता रिसेंट स्टोरी सांगते श्रीलंकेची. माझी पहिली सोलो इंटरनॅशनल ट्रिप होती श्रीलंका. ठीक आहे. जर हेच मी एखाद्या ग्रुपसोबत गेली असती किंवा कोणासोबत जरी गेली असते ना, तरी मी काही गोष्टी करायला घाबरले असते. का तर आपण नवीन देशात आलो आहे, नवीन लोक आहेत, नवीन भाषा आहे, नवीन करन्सी आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत. सो मी खरंच घाबरले असते भरपूर डिसिजन्स घेताना. पण तिथे मी एकटी होते. मला कोणी विचारणारं नव्हतं, मला कोणी सांगणारं नव्हतं की हे तू कर, हे नको करूस, कोणीच नव्हतं. सो मी माझ्या जीवाचं श्रीलंका केलं असं म्हणायला हरकत नाही. इतकी मजा केली मी. आणि जी फक्त एकटं असतानाच करता येते, बिकॉज आपण एखादी रिस्क घेतो आणि ती छान प्रूव्ह करतो की ही बरोबर होती, मी घेतलेली रिस्क किंवा मी घेतलेला डिसिजन बरोबर होता, हे प्रूव्ह करतो. तेव्हा जे समाधान मिळतं ना की हे मी केलं आहे, हे मी अचीव केलं आहे, मी हे सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या, ज्या सक्सेसफुल केल्या, तर मीची फिलिंग असते ना, त्यासाठी सोलो ट्रॅव्हल खरंच गरजेचं आहे. तुमच्या कॉन्फिडन्ससाठी, सेल्फ कॉन्फिडन्ससाठी आणि मेन म्हणजे स्वतःवरचा विश्वास तुमचा द्विगुणित व्हावा, यासाठी हे खरंच गरजेचं आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की मी सोलो ट्रॅव्हल कधी सुरू केलं. माझी पहिली सोलो ट्रिप होती ती म्हणजे हम्पी. मी ऑलरेडी 2023मध्ये हम्पीला जाऊन आले होते, म्हणून 2024मध्ये मी विचार केला की पुन्हा आपण हम्पीला जाऊया, पण यावेळेस आपण सोलो जाऊया. ट्राय करूया ना काय असतं सोलो ट्रिप. मुलंच का जातात नाही, मी मुलींनी का नाही जायचं. सो म्हटलं ट्राय करूया. आणि मी सेफ साईड हम्पी घेतलं, कारण अज्जू म्हणजे आपला अजय स्वामी अज्जूभाई खूप ओळखीचा होता हम्पीतला. आणि ती एक व्यक्ती होती, ती तिथे होती, म्हणजे काहीही लागलं मला बॅकअप म्हणून ती व्यक्ती माझ्यासाठी असेल, या अँगलने मी हम्पी चूज केलं. आणि हम्पीची ट्रिप माझी खूप छान गेली. 2-3 गोष्टी घडल्या ज्या मला माहीत नव्हतं की सोलो ट्रिपला कसं वागायचं, कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही बोलायचं, किती वाजेपर्यंत घराबाहेर राहायचं, नाही राहायचं. या सगळ्या गोष्टींमुळे काही छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या ज्या प्रत्येक ट्रिपला होतात आणि ज्या गरजेच्या असतात शिकण्यासाठी. त्या गोष्टी घडल्या, पण ती ट्रिप माझी खूप स्मूथ गेली. आणि त्याच्यानंतर मला जी आवड लागली ना सोलो ट्रिपची, मग मी भरपूर सोलो ट्रिप केला. म्हणजे माझ्या हायलाईट्समध्ये इंस्टाग्रामच्या, हे इंस्टाग्राम प्रोफाईल आहे माझं. सो या हायलाईट्स आहेत ना ज्या सगळ्या, त्यात तुम्ही बघू शकता की मी किती फिरले. आणि त्यातल्या भरपूर ट्रिप माझ्या सोलोच आहेत मोस्टली. बाकीच्या ट्रिप आहेत त्या ओके त्यांच्या ग्रुपसोबतच्या आहेत, काही माझ्या दुसऱ्या ग्रुपसोबतच्या आहेत. एकच ट्रिप असेल आय थिंक दुसऱ्या ग्रुपसोबतची, बाकी ओके देन चलग सखे याच सगळ्या ट्रिप्स आहेत. त्यामुळे मी सोलो खूप फिरली आहे, फिरते. आणि आत्तासुद्धा मी सोलो ट्रिपवरच चालली आहे. सो मजा येते सोलो ट्रिप करायला, ट्रस्ट मी, मजा येते. आता एक महत्त्वाचा प्रश्न, सोलो ट्रिपवर जायचं असेल तर घरच्यांची परमिशन कशी मिळवायची. खूप जणींना हा प्रश्न आहे, मला माहिती आहे. आणि त्यासाठी काय करायचं, हे माझ्याकडे ना असे काही प्रूव्हन मेथड्स आहेत. पहिलं म्हणजे खरंच सगळं घरी सांगणं. म्हणजे बऱ्याचदा आपण काय करतो की घरच्यांना कळू नये, त्यांनी एखाद्या गोष्टीला नकार देऊ नये म्हणून आपण त्यांना खोटं सांगतो की नाही आमचे मित्रमैत्रिणी आहेत, आम्ही चाललो आहे, किंवा एखादा कझन्स ग्रुप आहे, आम्ही चाललो आहे, असं काहीही सांगतो आपण. कारण हिच्या घरी चाललो, तिच्या घरी चाललो. कशाला. तुम्ही खरं सांगणं खूप गरजेचं आहे, कारण सोलो ट्रिप करताना ती ट्रान्सपरन्सी खूप इम्पॉर्टंट असते. समजा आपण तिथे गेलो आणि तिथे असं होऊ नये, पण समजा एखादी छोटी मोठी घटना घडली किंवा काहीही झालं, तरीही आपल्या घरच्यांना माहीत असावं की आपण एकटे गेलो आहेत, आपण कुठे गेलो आहेत, आपण कधी परत येणार आहोत, आपण कुठे राहतो आहे. या सगळ्या अँगलने तुम्ही घरच्यांसोबत ट्रान्सपरंट राहणं गरजेचं आहे. आणि त्यांना सांगा
की तुम्हाला सोलो ट्रिपला का जायचं आहे, तुम्हाला स्वतःला वेळ का द्यायचा आहे, तुम्हाला स्वतःचे डिसिजन स्वतः का घ्यायचे, त्यांना सांगा, त्यांना कळेल, ऑफकोर्स कळेल. पण तुमची सांगण्याची पद्धत नीट असणं गरजेचं आहे. तुम्ही जर चिडून सांगितलं मला जायचं आहे, मला जाऊ दे ना, असं काय करता, असं केलं तर नाही पाठवणार ना घरचे. तुम्हाला छान प्रेमाने सांगायला लागेल, त्यांना विश्वासात घ्यावं लागेल आणि तुम्हाला या गोष्टीची गरज काय आहे त्यांना कळलं तर कदाचित नाही नक्कीच तुम्हाला ते समजून घेऊ शकतात. आणि मी सुद्धा हेच केलं होतं. मी त्यांना सांगितलेलं की मला का जायचं आहे आणि माझा बॅकअप आहे हे तिकडे मी सांगितल्यामुळे त्यांना बरंच शांत वाटलं होतं. पण बॅकअप नसेल तर तुम्ही सुरुवात एकदम छोट्या छोट्या ट्रिपने करा. म्हणजे अगदी महाराष्ट्रात तुम्ही फिरू शकता, नाशिक आहे, कोल्हापूर आहे, छोट्या छोट्या जागा बघा, सोलो एक्सप्लोअर करा आणि मग हळूहळू मोठ्या ट्रिप्स काढा. कारण छोट्या एक्सप्लोअर केल्यावर तुम्ही घरी येऊन सगळं सांगितलं की असं झालं तसं झालं की त्यांना विश्वास बसतो की हां आपली पोरगी करू शकते, मग ते पुढच्या ट्रिपला नाही म्हणत नाहीत. आणि मेन म्हणजे ना त्यांच्याकडे पैसे न मागता हे सगळं करा. म्हणजे त्यांच्याकडे जायचं आणि म्हणायचं की हे बघा असं असं मी प्लॅन करते, असं असं आहे, मी एकटी जायचा प्लॅन करते, माझ्याकडे पैसेसुद्धा आहेत, फक्त तुम्ही परमिशन द्या. मला 100% परमिशन मिळेल. त्यांच्यावर डिपेंड न राहता सगळं तुम्ही करताय तर का नाही पाठवणार ना तुम्हाला ते. पण जर यात तुम्हाला घरच्यांनी क्वेश्चन केला की पण तू सेफ कशी काय राहणार, तू सेफ राहशील ना, मेन म्हणजे इतक्या लांब चालली आहेस एकटी, तर त्याचं उत्तर तुमच्याकडे असायला हवं. आणि मी सुद्धा तुम्हाला थोडी हेल्प करते या क्वेश्चनसाठी. कारण मी सुद्धा यातल्या बऱ्याच गोष्टी फॉलो केल्यात. म्हणजे मी सांगते काय काय फॉलो केलं आहे आणि कशामुळे मला सेफ वाटतं. सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही जे बुकिंग्स करताय ते म्हणजे काही शेडी नाही आहेत ना हे बघून करा. हॉटेल बुकिंग्ज असू देत, कॅब बुकिंग्ज असू देत, सगळ्या गोष्टी खूप क्रॉस चेक करा, सगळ्याचे रिव्ह्यूज वाचा. या सगळ्या गोष्टी बुकिंगच्या झाल्या. दुसरं म्हणजे स्वतःकडे काहीतरी वेपन कॅरी करा. मग तुम्ही ट्रेनने जात असाल तर चाकू बिकू पण छोटा कॅरी करायला हरकत नाही आहे. पण जर तुम्ही फ्लाईटने वगैरे जाताय तर पेपर स्प्रे वगैरे कॅरी करू शकता. पण मेन म्हणजे तो तुमच्या चेक इन बॅगेजमध्ये टाका, केबिन बॅगेजमध्ये नको, तो अलाऊ नाही आहे. पण हे छोट्या छोट्या गोष्टी कॅरी करा. आणि मेन म्हणजे यातल्या काही गोष्टी आधी वापरून बघा, जसं की पेपर स्प्रे. आता पेपर स्प्रे वापरणं तुम्हाला इझी वाटतं की काय फुसफुस करायचं, नाही, एवढं सोपं नाही आहे. ते फुसफुस केल्यावर त्या समोरच्या व्यक्तीसोबत त्या पेपर स्प्रेचा वास आपल्यालासुद्धा येतो, त्यामुळे ते खूपच हेक्टिक आहे. सो ह्या सगळ्या वापरण्याची प्रॅक्टिस घराबाहेर एखाद्या झाडावर किंवा कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात करून बघा. सो तुम्हाला कळेल की या गोष्टी अचानक काही वेळ आल्यावर वापरायच्या कशा. सो हे खूप गरजेचं आहे. तिसरं म्हणजे स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका. म्हणजे उद्या जर कोणी तुम्हाला चुकून हात लावला चुकीच्या ठिकाणी किंवा कोणी अर्वाच्य भाषेत बोललं तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी आहेत. मग ती तोंडाने असे ना, म्हणजे बोलून असे ना, किंवा मग हाताने असे ना, त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. तुम्हीच स्वतःला सेफ ठेवू शकणार आहात हे कायम लक्षात ठेवा. दुसरं कोणीही तुमच्या मदतीला धावून येणार नाही आहे. आता मेन मुद्दा, पैसे, बजेट काय असावं ट्रिपचं, कसं काय मॅनेज करायचं, कसे काय पैसे जोडायचे. तर मला असं वाटतं की हा ना ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे जर काही लोकांना बॅकपॅकिंग ट्रिप आवडतात, जसं की आमच्याकडचा समीर, त्याला ना हॉस्टेलमध्ये राहायला प्रचंड आवडतं. ओके, तो सगळे हॉस्टेल्स बुक करतो तो, त्याच्यामुळे त्याचं बजेट फार कमी होतं ट्रिपचं. आणि एका साईडला मी येते, मी हॉस्टेलमध्ये राहिले एकदा. सो मला अजिबात तो एक्सपिरियन्स आवडला नाही, पटला नाही की त्यांचं एकत्र वॉशरूम वापरायचं, एकाच रूममध्ये 6 बेड असणार, मग कदाचित ते लेडीज असतील तिथे राहणाऱ्या किंवा मिक्स असतील डॉर्मॅटरीज. सो मला हे सगळं नाही पटलं. आणि मला ना माझी प्रायव्हसी लागते फार जास्त, की मला शांतता लागते ॲट दी एंड ऑफ द डे. सो यासाठी मी माझ्या रँडम हॉटेलवरच्या रूम बुक करते. म्हणजे ऑफकोर्स त्या मी चेक करून करते रिव्ह्यूज कसे आहेत किंवा काय, पण त्या रूम माझ्यासाठी मी बुक करते ज्याचं बजेट फार जास्त जातं. म्हणजे हॉस्टेलपेक्षा मला वाटतं 2-3 पट तर आरामात जातं. सो ते मी चूज करते. याच्याहून जास्त म्हणजे लक्झरियस ट्रॅव्हल पण तुम्ही करू शकता, तुम्ही रिसॉर्ट बुक करू शकता. सो तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं फिरायला आवडतं आणि तुमच्याकडे किती पैसे आहेत ते तुम्ही फिरण्यावर खर्च करू शकता. इतकं सोपं आहे. फक्त जायच्या आधी एकदा ना सगळ्याचं ब्रेकडाऊन करा कॉस्टचं, की तुमचं फ्लाईटला किंवा ट्रेनला किती पैसे जात आहेत, तुमचे हॉटेलवर किती जाणार, तुमचं स्कूटी रेंट केल्यावर किती जाणार, किंवा तुम्ही एखादी कॅब बुक केलीत किंवा रिक्षा हायर केलीत तर किती जाणार. असे सगळे तुम्ही एकदा कॉस्टचे ब्रेकडाऊन्स काढा आणि त्याच्यावरून एक अंदाजे बजेट काढा आणि त्यातही मिसलेनियस थोडेसे 2-3 हजार रुपये ॲड करा आणि ते सगळं बजेट घेऊन जा. सो तुमची ट्रिप आपोआप छानच जाईल, बिकॉज तुम्ही ऑलरेडी प्लॅन केलेलं असेल ना. सो आयत्या वेळेस तुम्हाला गोंधळ नाही होणार पैशांचा. सो आता मी ट्रिपवर तर निघाले, पण मला खूप भीती वाटते, मला कॉन्फिडंट फील नाही होते
होते असं तुम्हाला वाटू शकतं आणि विच इज व्हेरी नॅचरल. आणि त्यासाठी काय करायचं, तर ही तयारी ना तुम्हाला ट्रिप बुक केल्यावर लगेच सुरू करावी लागते. पहिलं म्हणजे तुम्ही ज्या जागेवर चालला आहेत त्या जागेची पूर्ण माहिती करून घ्या. म्हणजे समजा आता मी कोडाईकनालची ट्रिप बुक केली आहे, ठीक आहे. तर कोडाईकनाल काय आहे, तिथे आता वेदर कसं असेल, ओके, तिथे सेंटर लोकेशन्स काय आहेत, तिथे स्कूटी रेंटवर मिळतात का, की कॅब हायर कराव्या लागतात, मग तुम्ही जे हॉटेल बुक करता ते कसं आहे, त्या हॉटेलपासून बाकीच्या जागा किती लांब आहेत, ह्या सगळ्याचा अभ्यास करा. आणि अभ्यास खूप गरजेचा आहे कारण तुम्ही एकटे असणार आहात, बरोबर. तिकडे जाऊन रँडम रस्त्यात उभं राहून ChatGPT किंवा गुगल तुम्ही नाही करू शकणार ना. सो तुम्हाला ते डोक्यात सगळं पाठ करून ठेवावं लागेल, तेव्हाच तुम्ही ते फ्लॉलेसली सगळ्या गोष्टी करू शकता, वेळेत सगळ्या गोष्टी करू शकता. दुसरं आहे प्रत्येक प्लेसचा रिस्पेक्ट करणं. म्हणजे रिस्पेक्ट आणि कॉन्फिडन्स याचा संबंध कसा आहे हे सुद्धा सांगते. जर तुम्ही त्या जागेचे डूज अँड डोंट्स आधीच रीड केलेत किंवा आधीच शोधलेत तर तुम्हाला भरपूर गोष्टी इझी जातील. जसं की काही ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी कोडाईकनालच पकडते, तर कोडाईकनालला जर उंचावरची काही ठिकाणं आहेत जिथे खूप धुकं होतं किंवा रात्रीचे पूर्ण असे ढग वर येतात किंवा पाऊसही पडतो किंवा थंडी वाढते, ह्या सगळ्या गोष्टी होतात, ओके. आणि मेन म्हणजे जंगल एरिया असल्यामुळे अंधार पडतो. सो तुम्हाला ही बेसिक गोष्ट माहीत असेल तर तुम्हाला लगेच क्लिक झालं असेल की रात्री आपण काळोख व्हायच्या आत रूमवर परत यायला हवं आहे. सो हे जर तुम्ही नाही केलं आणि तिकडे गोंधळ झाला आहे त्या वेळेला तर ऑफकोर्स तुमचा कॉन्फिडन्स तर लो होईलच, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला रूममधून बाहेर निघायची इच्छा होणार नाही जर काही छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या तर. सो यासाठी तुम्हाला डूज अँड डोंट स्टडी करणं खूप गरजेचं आहे, सो दॅट यू विल बी कॉन्फिडंट अबाउट इट. आणि हे झालं एक रिस्क अँगलचं उदाहरण. एक असं आहे की समजा एखादं मंदिर आहे, तिकडे कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत, कोणते घालू नयेत, काय अलाव आहे काय नाही आहे, किंवा एखाद्या प्लेसमध्ये जाताना की तुमच्याकडे ट्रायपॉड आहे तो तिथे अलाव असतो का किंवा नाही, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असेल ना तर तुम्ही इझिली तुमचा कॉन्फिडन्स कॅरी करू शकता विथ यू. बस एवढंच. आता ट्रिपवर असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची खूप महत्त्वाचं आहे. मी एक व्हिडिओ केला होता जो होता गोकर्णबद्दल. मी हम्पीवरून गोकर्णाला गेले होते, रात्रीचा प्रवास होता कारण रात्रीच्याच बस फक्त अवेलेबल होत्या, दुसऱ्या नव्हत्या अजिबात. अदरवाईज मी ऑफकोर्स दुसऱ्याच बुक केल्या असत्या, पण रात्रीच्या असल्यामुळे तो पूर्ण प्रवास होऊन मी 4 वाजता गोकर्णला उतरले म्हणजे कुठे उतरले माहिती आहे का, त्या बसवाल्याने मला एकदम रँडम एका चौकात उतरवलं. कारण त्यांचं गव्हर्मेंट बस नसल्यामुळे त्यांचा प्रायव्हेटचा स्टॉप असा रँडम कुठेही असतो. सो मला उतरवलं आणि 4 वाजल्यापासून मी पुढचा अर्धा पाऊण तास काय काय केलं ह्याचं मी पूर्ण एक रील केलं आहे इंस्टाग्रामवर, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते असे. सो ते जाऊन बघा, सो तुम्हाला कळेल की मी काय तेव्हा फील केलं आणि मला किती भीती वाटली होती. सो इथे माझं काय चुकलं म्हणजे कोणती काळजी घेणं मिस झालं ते म्हणजे आधीच बसवाल्याशी बोलून त्याला सांगणं गरजेचं होतं की मला इथे उतरायचं आहे, तुम्ही सोडू शकाल का, हे एक. दुसरं म्हणजे हॉटेलवाल्याशी बोलून मी त्याला विचारू शकत होते की तू या टाईमला इथे कॅब किंवा रिक्षा पाठवू शकतोस का, पण मी हे काहीही नाही केलं. मी एकदम बिंदास गेले की काय होणार आहे एवढं, 4 तर वाजलेत, पहाट तर झाली आहे. पण तिकडे गेल्यावर मला कळलं की 4 वाजता पहाट नसते, काळोख असतो आणि मेन म्हणजे भरपूर कुत्रे असतात आणि गोकर्णाला प्रचंड कुत्रे आहेत. त्याच्यामुळे ही माझी चूक होती पूर्णपणे असं मी म्हणते आता. कारण मी काही गोष्टी केल्या असत्या तर कदाचित हे अवॉइड करता आलं असतं किंवा मी त्याच्या आसपास एखादा स्टे बुक केला असता त्या नाईटपुरता तरीही झालं असतं. सो मी नेक्स्ट टाईम हे करीनच. पण तुम्ही या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे की आपली परिस्थिती कशी काय आहे याचा एक आधी अंदाज घेणं आणि त्याच्यावरचं सोल्युशन आधीच काढून ठेवणं ही एक टॉप प्रायोरिटी असायला हवी आहे तुमची कोणतीही ट्रिप बुक करताना. दुसरं म्हणजे तुम्ही जे काही बुकिंग्स कराल ते शेडी नाही आहेत ना, मगाशी सांगितलं होतं परत सांगते, शेडी नाही आहेत ना हे बघितलं पाहिजे. कारण एका छोट्याशा गोष्टीमुळे तुमची अख्खी ट्रिप स्पॉईल होऊ शकते. चुकीचा कॅबवाला, चुकीचा रिक्षावाला, चुकीचं हॉटेल, तिथले चुकीचे केअरटेकर्स, या सगळ्यामुळे. त्यामुळे जे काही कराल ते इंटरनेटवर रिव्ह्यूज बघा, सगळे ॲप्स पिंजून काढा, सगळं वाचा आणि मग करा. आणि मेनली ऑफलाईन काही गोष्टी करायला जाऊ नका, बिकॉज त्याचे रेकॉर्ड्स राहत नाही, प्रूफ्स राहत नाहीत. सगळं ऑनलाईन करा. आणि जेव्हाही तुम्ही सोलो ट्रिपला जाल ना तेव्हा जवळच्या कोणाला तरी म्हणजे आई, बाबा, बॉयफ्रेंड, मित्र, मैत्रीण, नवरा, कोणालाही तुमचे डिटेल्स शेअर करत राहा. लोकेशन असू देत, स्टेचे असू देत, कॅब असेल तर कॅबचा नंबर असू देत, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. बिकॉज आपण काय करतो हे फक्त आपल्याला माहीत असून चालणार नाही आहे ना, आपण एखाद्या वेगळ्या प्लेसमध्ये आहोत. त्यामुळे ही काळजी घेणं खरंच गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही एकटे आला आहात हे कोणालाच सांगायचं नाही. कारण
कोणाची मेंटॅलिटी कशी आहे, कोण आपला पाठलाग करेल, कोण काय करेल आपल्याला माहीत नाही आहे. कायम सांगायचं की हां माझ्या मैत्रिणींचा ग्रुप आहे ना तो त्या शॉपमध्ये आहे, किंवा हां माझा बॉयफ्रेंड आहे तिथे तर मी त्यालाच भेटायला चालले आता, असं काहीही सांगा, पण सांगा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. अगेन प्लीज कोणाला सांगू नका की तुम्ही एकटे आहात. एक मेन मुद्दा की पिरियड्स वगैरे आले तर काय करायचं सोलो ट्रिपवर असताना मेनली. तर मला असं वाटतं आहे की आपल्यावर आहे की हे आपण कसं डील करतो आहे. पण आपल्याला हे विसरावं लागणार तेव्हा. आपल्याला घरात झोपतो तसं झोपून नाही चालणार आहे तिकडे. स्वतःची काळजी आपल्याला स्वतः घ्यावी लागेल. म्हणून कधीही ट्रिपवर जाताना आपण सगळा स्टॉक कॅरी करणं गरजेचं आहे पिरियड्सचा. तुमचे किट्स असतील, मग त्यात पॅड्स वगैरे असतील, पॅन्टी लायनर असतील किंवा मेन्स्ट्रुअल कप किट असेल, सगळं तुम्ही कॅरी करणं प्रत्येक ट्रिपला गरजेचं आहे. इवन तुमची डेट जवळ नसेल तरीही ते कॅरी करा. बिकॉज आपली सायकल कशी कधी मोल्ड होईल वी नेवर नो. त्याच्यामुळे रिस्क नको म्हणून सगळं कॅरी करा. सो सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तू सोलो जातेस ना, मग तुझा फोटो कोण काढतं, व्हिडिओ कोण काढतं. सो जर तुम्ही सोलो ट्रिप करणार असाल तर तुम्हाला एक छान ट्रायपॉड विकत घ्यायचा आहे जो खूप इझी टू कॅरी असतो, जो पटकन उघड बंद करता येतो. कारण तुमच्याकडे वेळ नसतो ना एखाद्या ठिकाणी गेल्यावर. तुम्हाला क्विक तिकडून फोटो काढून दुसरीकडे जायचं असतं, किंवा समजा तिथे गर्दी होणार असेल पुढच्या काही मिनिटात तर तुमच्याकडे वेळ नसतो. सो तो इझी पाहिजे कनेक्ट वगैरे करण्यासाठी. सो असा इझी टू यूज ट्रायपॉड तुम्ही जर कॅरी केलात तर तुम्हाला कोणाचीच गरज नाही. त्या ट्रायपॉडला ना एक रिमोट असतो, ज्या रिमोटला ब्लूटूथ कनेक्शन असतं आपल्या मोबाईलसोबत. सो तो रिमोट घेऊन तुम्ही इकडून तिकडून चाललात ऑन ऑफ करत तरीही तुमचे व्हिडिओज निघणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणत्याच व्यक्तीची गरज नाही आहे. पण काही ठिकाणी ट्रायपॉड अलाऊ नसतो. तेव्हा तुम्हाला ना काही लोकांना रिक्वेस्ट करावी लागते की ऐका ना एक फोटो काढाल का, ऐका ना एक फक्त व्हिडिओ काढाल का, किंवा फोन पकडाल का, मी अशी चालते इकडून. सो तुम्हाला हे करावं लागतं निर्लज्ज बनून, कारण तुम्हाला छान कंटेंट हवा असेल तर. ऑफकोर्स जर तुम्हाला कंटेंट नको आहे तर इट्स फाईन, काहीच इश्यू नाही आहे. पण कंटेंटसाठी हे करावं लागतं आणि मी खूपदा केलं आहे. आणि ना यात एक मज्जा असते, म्हणजे ज्या समोरच्याला आपण सांगतो व्हिडिओ काढ, त्यात तोही सांगतो माझा पण व्हिडिओ काढ, फोटो काढ. झालं, फिट्टम फिट असते आणि छान कनेक्शन्स बनतात, स्माइल्स पास होतात. सो एक पॉझिटिव्हिटी असते, पॉझिटिव्ह एनर्जी असते. सो येस, एवढंच आहे. सो अख्खा व्हिडिओ बघून झाल्यावर, सगळं समजून घेतल्यावर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगाच. आणि तुमच्या पालकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा किंवा डायरेक्ट जाऊन दाखवा की हे बघा सोलो ट्रॅव्हल किती गरजेचं आहे. सो तुम्ही नक्कीच करू शकता परमिशन मिळवण्यासाठी. ऑफकोर्स जर तुम्हाला आणखी काही क्वेश्चन्स असतील, प्रश्न असतील तर नक्की विचारा. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही सांगायचं असेल, बोलायचं असेल तर ऑफकोर्स कमेंट बॉक्स ओपन आहे. तुमचे अनुभवसुद्धा सांगा जर तुमच्याकडे असे काही भन्नाट अनुभव असतील तर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.